नमस्कार, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी चालली आहे फार्म हाऊसला। टिटवाळ्याला आम्ही बुक केलं आहे फार्म हाऊस। माझी बॅग पॅक झाली आहे, ट्रॅकेट पण घेतलं आहे। पुढे मी ह्याच्यासोबत चालली आहे कारण की हा डोंबिवलीला राहतो आणि मी पण डोंबिवली राहते। मग आम्ही दोघं एकत्र डोंबिवलीवरून ट्रेन पकडली आणि बाकीचे लोक कल्याणला आले। आता आम्ही पोहोचलो टिटवाळा स्टेशनला। आता सगळ्यांची वाट बघतोय की ती जण येत आहेत। मग तिथून आम्हाला ऑटो आणि गाडी दिली, बुक केलेली लोकांनी, तर कारण की ते खूप आतमध्ये आहे ना त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला। पण काळोख होता त्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते थोडंफार। इथे पूल आहे आणि ही बॉईजची रूम आहे। ही एवढी मोठी होती ना, एका साईडला पूर्ण बेड होते। तर आम्ही थोडा वेळ टाईमपास केला तिकडे, बघितलं कसं आहे। नंतर मग आम्ही आमच्या रूमवर गेलो। तिकडे आम्ही 6 जणी होतो पण 4च बेड होते, मग 2 आम्ही ॲडजस्ट केले। हा नंतर रात्रीचा व्ह्यू आहे, लाईट्स वगैरे लावलेले तिकडे, त्यामुळे नंतर आम्ही बसलो असेच टाईमपास करत बाहेर। 2 जण येणार होती जी वाट बघत। नंतर मग आम्ही रॅकेट खेळत बसलो, मजा आली पण खूप, सगळेजणच इन्व्हॉल्व होते खेळण्यामध्ये। सीमा मॅडम बाजूला हो ना। मग आवडते सॉन्ग लावून आम्ही फुल एन्जॉय करत होतो, म्युझिकची मजा घेत होतो। नंतर मग आम्ही पूलमध्ये जाऊन परत गाणी लावून डान्स वगैरे करत होतो। जो चाहिए वो कर लो, अपना ही। त्यानंतर आम्ही डान्स करायला गेलो। मला काही नाचता येत नाही म्हणून मी ती व्हिडिओ करत बसली। बाकीचे जे नाचत होते त्यांना दाखवायची बघा। त्यात हिमांशू आणि राजनीला खूप मजा केली। मला बोलवत होते पण मला थंडी वाजायला लागली म्हणून मी बाहेर येऊन थांबली। मग बोलतीचं त्यांची व्हिडिओ काढू तोपर्यंत, मग काढत बसली की आम्हाला बोलवत होत्या।
नाश्ता केला आणि मग नंतर बसलो असंच बाहेर, सगळेजण बसले बाहेर फ्रेश होण्यासाठी. आणि मग आम्ही निघालो सरांच्या घरी, ज्यांनी आम्हाला सांगितलेलं ना हा फार्म हाऊस, त्यांचं घर जरा जवळच होतं. मग आम्ही सगळे निघालो त्यांच्या घरी. घराची शूट नाही घेतली, विसरली निघायला. आणि मग नंतर हे त्यांचं बाहेरचं बॅकग्राऊंड. सगळे गेले म्हणून आम्ही दोघी पण गेलो मागे. आम्हाला वाटलं काहीतरी असेल तिकडे, म्हणजे शेताचं वगैरे काहीतरी असं दाखवण्यासाठी. तर बघतो तर काय तिकडे नेट होतं, जे क्रिकेट खेळतात ना त्या टाईपमध्ये होतं. तर आम्ही असं वाटलं की उगाच गेलो, तिकडे जाऊन आलो. पण ठीक आहे, चल बघून तर आलो आम्ही. आणि मग निघालो आम्ही नंतर शिवमंदिर बघायला. तर गेलो, प्रत्येकाच्या बाईक्स होत्या, मग त्याच्यावरती आम्ही बसून निघालो. तिथून हा समृद्धी महामार्ग दिसतो. मस्त राईड एन्जॉय करत गेलो. आणि आम्ही पहिले तलावाच्या इथे गेलो. असं गावी आल्यासारखं फील होत होतं, कारण की सगळं तिकडे तसंच होतंच, म्हणजे डोंगरसारखं चढण उतर. मग काय सगळे असे एका लाईनीमध्ये आम्ही सपोर्ट घेऊन जात होतो. इथे पाण्यामध्ये आम्ही पाय टाकून मासे बघत होतो. बघा तुम्ही, ते दिसत असेल तुम्हाला किती मासे त्याच्यामध्ये छोटे छोटे दिसले का? चल तिकडे. पाण्यामधून जायचंय. आम्ही तुटतो त्याचा इकडे हाय कर हाय.
तर अशा प्रकारे आम्ही पोचलो शिव मंदिरला. हे स्वयंभू वाटतंय मला, कारण की इथे म्हणजे एकदम जसं पाहिजे तसंच आहे. म्हणजे पाण्याचा फ्लो पहिले असंच सेम माझ्या गावी पण आहे, ते स्वयंभू आहे. तसंच सेम इथे पण आहे. आतमध्ये थोडंसं पायरीमध्ये जाऊन आतमध्ये पण पाणी आहे आणि शंकराची मूर्ती आहे. आणि मग असं आम्ही टाईमपास केला, तिकडे जरा बघितलं, ऊन लागत होते, पाय भाजत होते, म्हणून आम्ही एका जागेवरती बसलो आणि लगेच निघालो. तर आम्ही असंच निघालो तिथून. मग नंतर आम्ही फार्म हाऊसला गेलो. तिथून आम्ही आमच्या बॅग पॅक केल्या आणि तिथे आम्हाला जाता जाता मेंढ्या दिसल्या. बकरी, मेंढी सगळे मिक्स आहेत वाटतं, तिकडे बरेच होते, बरेच. तर ते दिसले म्हणून थोडंसं त्यांचं पण शूट घेतलं. छान वाटत होते ना, सगळे एकत्र एका लाईनीमध्ये जात होते. तर माझा व्लॉग आता इथे सेंड होईल, कारण की आता लास्ट आम्ही ट्रेन पकडली आणि सगळे एकत्र बसून निघालो घरी जायला. तर सांगा मला नक्की कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग. थँक्यू.